नमस्कार. टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते. मस्त खुसखुशीत चवीला भन्नाट असे मस्त समोसे आपण इथे बनवलेत. भाजी वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा परफेक्ट जशी बाजारात मिळते तशीच बनली होती. अतिशय खुसखुशीत आणि मस्त टेस्टला हे समोसे झालेले आहेत. रेसिपी न थांबता स्टार्ट करते. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित मुरतं. 2 वाट्या इथं चाळून घेतलेला मैदा वापरते. 1 चमचा ओवा हातावरती चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे छान स्वाद येतो. अर्थातच चवीनुसार मीठ. आणि इथं तेलाच्या ऐवजी मी तुपाचा वापर करते, कारण खस्ता रेसिपी जेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा साजूक तुपाचा वापर करून बघा, नक्की फरक जाणवेल. साजूक तूप 2 चमचे वापरून इथे मी या मैद्याला हे तूप जे आहे ते व्यवस्थित चोळून घेतेय. ही स्टेप बिलकुल मिस करायची नाहीये, एकदम जरुरी आहे. आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथं थोडंसं घट्टसर पीठ इथं मळून घेतलंय. हे पीठ आता आपण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, तोपर्यंत भाजी बनवूया. साधारण 10 ते 12 समोसे आपण बनवणार आहोत. तर त्या हिशोबाने इथं 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 इंच आलं घेतलंय. मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे ते ताजंच बनवायचंय, म्हणून मी खलबत्त्यामधनं हे बारीक करून घेतेय. मी कधीच समोस्यामध्ये लसणाचा वापर करत नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा लसूण तुम्ही इथे घालू शकता. आता हे वाटण जे आहे ते आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. 5 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत, ते मी उकडून घेतलेले आहेत. त्याची सालं काढली आणि हाताने ते मॅश करून घेतेय. अर्धी वाटी ताजा मटार आहे, तो आपण थोडासा इथे पाण्यामधनं शिजवून घेऊया. गॅसवरती मध्यम आचेवरती कढई ठेवली, भाजी बनवायला सुरुवात केली आहे. 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा आपल्याला धने वापरायचे, अख्खे धने मी वापरलेत. 1 चमचाभर मी इथं बडीशेप वापरली. त्यानंतर अर्धा चमचाला थोडी कमी मी इथं मेथी दाणा वापरलाय. हिंग आपण घातलेला आहे. जे वाटण किंवा जो मसाला बनवून घेतलाय ताजा तो घातलेला आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आपण इथं घालतो आहोत. आता ही जी फोडणी आहे ती एकदम छान जबरदस्त झाली पाहिजे, मस्त तडतडली पाहिजे, इतपत आपण त्याला हलवून घेऊया. आता सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला मी अर्धा चमचाच वापरतीये. त्यानंतर जिरेपूड जी असते ती अर्धा चमचा आणि धनेपूड 1 चमचा वापरतीये. छान रंगासाठी थोडीशी काश्मीरी मिर्च वापरली आणि चवीनुसार मीठ घालतोय. आता इथे या ठिकाणी आपल्याला हा जो मसाला आहे तो अगदी मस्त 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. मस्त सुगंध घरभर सुटलेला आहे. आता व्यवस्थित मसाला परतला गेल्यानंतर आपल्याला जो शिजवून ठेवलेला वटाणा आहे तो आपल्याला वटाणा इथे ऍड करायचा आहे. वटाणा पण आपण या मसाल्यामधनं छान परतून घेऊया. हे जे मसाले आहेत ते छान परतले गेले पाहिजे, तरच भाजी टेस्टी बनते. मसाले जळू नयेत आणि थोडंसं अजून छान वटाणे त्या मसाल्यामध्ये मर्ज व्हावे म्हणून मी अगदी पाव वाटी मी इथे पाण्याचा वापर केलाय. 1 उकळी आणलेली आहे. पाणी जास्त वापरायचं नाहीये, अगदी पाव वाटी, त्याच्यापेक्षा थोडं कमी वापरलं तरी चालेल. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बटाटा ऍड करतो आहोत. आता बटाटा तुम्ही बघताय मस्त आपण इथे मिक्स करून घेऊया. एकदम जबरदस्त चवीला अशी ही भाजी लागते. वरतून मस्त कोथिंबीर जी असते बारीक चिरलेली ती भुरभुरायची, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातलेली. आणि मणुके आपल्याला आवडत असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता. मी 7 ते 8 मणुके थोडे बारीक करून घेतले सुरीच्या साह्याने आणि ते यामध्ये ऍड केलेले आहेत. इथे काही जण काजू वगैरेचा पण वापर करतात, तर आवडीनुसार आहेत या गोष्टी. इथे भाजी तुम्ही बघू शकता, चवीला अतिशय भन्नाट आणि दिसायला तर सुंदर अशी मस्त भाजी आपली तयार झाली आहे. लोखंडी कढईचाच वापर करायचा म्हणजे ही भाजी छान बनते, पण कढईमध्ये जास्त वेळ भाजी ठेवली गेली तर ती काळी पडू शकते, म्हणून लगेचच तयार झाल्यानंतर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतेय. भाजी आपण काढून घेतल्यानंतर ती प्रॉपर थंड होऊ द्यायची आणि मग आपण समोसे बनवायला सुरुवात करूया. एका बाजूला गॅसवरती मी एकदम लो फ्लेम वरती तेल तापायला ठेवलेलं आहे. इथे पीठ बघताय तुम्ही थोडंसं मळून घेतलंय आणि कट करून घेते. एकसारखे गोळे आपले इथे झाले पाहिजे. आता बाकीचे गोळे जे आहेत ते झाकून ठेवायचेत, हे लक्षात ठेवा. 1 गोळा घेतलाय, तो थोडासा उभा आकार तुम्हाला आकार दिसतोय त्या आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे. ती जी पोळी आहे ती पातळ लाटायची आपल्याला, हे लक्षात ठेवा. मधून मी कट दिलाय सुरीच्या साहाय्याने आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किनारीला मी पाणी लावलंय आणि ही जी बाजू आहे ती मी फोल्ड करतेय आणि एक कोन बनवून घेतेय. तर सील व्यवस्थित करायचा आहे समोसा, म्हणजे तेलामध्ये तो सुटणार नाही. तर बनवायला सोपा आहे. थोडासा नीट तुम्ही जर बघितलात तर तुमच्या तो लक्षात येईल. इथे जो कोन आहे त्या कोनामध्ये मी भाजी भरून घेतेय. भाजी भरून घेतल्यानंतर वरच्या ज्या किनारे आहेत त्याला मी परत पाण्याचा
हात लावून घेतेय, म्हणजे व्यवस्थित त्या सील होतील. समोसाची जी इकडची बाजू आहे तुम्ही बघताय, जिथे जॉईन केलं त्या समोरची बाजू ती मी थोडीशी फोल्ड केली आहे आणि दोन्ही बाजू एकत्र करून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपला समोसा जो आहे तो तयार झालेला आहे. मस्त सगळं व्यवस्थित, फक्त सील होणं महत्वाचं आहे, नाही तर मग तेलामध्ये ते जे समोसे आहेत ते सुटू शकतात. तर इथे छान समोसा आपला उभा राहिलाय, म्हणजे परफेक्ट तयार झालेला आहे. भाजीचं प्रमाण जर जास्त वाटत असेल तर थोडं कमी करू शकता. इथे परत एक पटकन बनवून दाखवते. इथे रोल केलाय मी आणि ही जी बाजू आहे ती सील करून घेतली. दोन तुम्ही बघताय जॉईंट केलेला आहे. भाजी भरून घेतल्यानंतर हा जो जॉईंट आहे त्याच्या समोर आपल्याला छोटीशी प्लेट घालायची आहे, म्हणजे मग व्यवस्थित आकार त्याचा तयार होतो. इथे बघताय व्यवस्थित मी सील केलेला आहे. छान छोटे छोटे समोसे मी इथं बनवून घेतलेत. घरामध्ये जास्त मोठे समोसे मी बनवत नाही. तर आपले इथं बरेच, जवळजवळ मला वाटतं 12 समोसे तरी तयार झाले होते. समोसा जो आहे तो तळण्यासाठी तेल जे आहे ते अजिबात जास्त गरम करायचं नाहीये. अगदी हलक्या गरम तेलामध्ये आपण समोसे सोडतोय, तर 5 ते 6 समोसे इथे आरामात आपण सोडू शकतो. कढईमध्ये पुरतील इतपत आपण समोसे यामध्ये सोडलेले आहेत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. थोडासा तळण्यासाठी इथे तुम्हाला वेळ लागू शकतो, पण जितके छान तळून घेताल तितके ते समोसे जास्त खरपूस बनतात. तर जास्त हाय फ्लेम वरती तळायचे नाही, नाहीतर मग त्याला बबल्स पण येतात, ते अजिबात चांगलं वाटत नाही. तर लो फ्लेम वरती तुम्ही बघताय मी जवळ 5 ते 7 मिनिटं नक्की झालेले आहेत. हे समोसे व्यवस्थित तळून घेतलेत. मस्त हलक्या गोल्डन रंगावरती मी हे तळून बाजूला काढून घेते आणि दुसरा घाणा तळण्याच्या अगोदर आपण गॅसची फ्लेम बंद करूया. तापलेलं जे तेल आहे त्याचं टेम्परेचर आपण कमी करायचंय आणि मग परत मंद आचेवरती आपण पुढची बॅच जी आहे ती तळून घ्यायची. जमेल तितक्या आणि मला माहिती असलेल्या सगळ्या मी इथे टिप्स तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. तर नक्की रेसिपी बनवून बघा. नक्की घरच्या घरी छान असे तुम्ही समोसे बनवू शकता. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.